वेळ दुपारची. बाहेरच्या माळावर रणरणते ऊन होते. औरंगजेब पातशाचे डेरेदांडे असदनगरच्या माळावर पडले होते. अलीकडेच पातशाने अकलूजचे असदनगर असे नामांतर केले होते. अकलूज, दौंड, चांभारगोंदा हा सारा परिसर नेहमीच दुष्काळाच्या छायेमध्ये येत होता. त्यामुळेच फेब्रुवारीचे दिवस असूनही इकडे माळामुरडाने कडक ऊन खेळत होते. दिवसा अनेक जागी मृगजळ दिसायचे. अलीकडे पातशा औरंगजेब खूप बिथरून गेला होता. किती फौज, किती वर्षे, केवढा खजिना आणि कसले दुर्भाग्य. तो काफर बच्चा संभा भेटायचे तर नावच नाही. औरंगजेबाच्या जिंदगीतली ही सर्वात मोठी मोहीम म्हणजे एक मृगजळ ठरले होते. पातशा दरबारात आपल्या सरकारकुनांना काही लेखी सूचना देत होता. अशा वेळी पातशाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणणे हे जणू महापाप असायचे. उच्च सणावर बसलेला पातशा मघापासून मजकूर सांगत होता. मुन्शी त्याच्या नोंदी घेत होता. कोणीतरी एक दूत मोठ्या धाडसानेच पातशाच्या जवळ जाऊन उभा राहिला होता. त्याचे तेथवर जाणे आणि पातशाच्या बाजूलाच खेटून उभे राहणे हे फंद फितुरी इतकेच धोक्याचे होते. इतकेच नव्हे तर असे धाडस इतर वेळी कोणी केले असते तर पहारेकऱ्यांनी त्याला मुरग्यासारखा केव्हाच छाटून टाकला असता. परंतु तो दूत तेथवर पोचण्यापूर्वीच पहारेकरी एकमेकांच्या कानांमध्ये काहीतरी कुजबुजले होते. त्याबरोबर त्या सर्वांची तोंडे आनंदाने उजळून निघाली होती. तो पैगामच तसा अव्वल होता. तंबू बाहेरचे स्वार सैनिक आनंदाने गडाबडा लोळायचे काय ते बाकी होते. एखाद्या निसंतान पातशहाला पुत्रप्राप्तीचा पैगाम देण्यासाठी त्याच्या सेवकांनाही हास्याच्या अशा उकळ्या फुटल्या नसतील. बाहेरून येणाऱ्या त्या हास्यलहरींमुळे दरबारातले इतर मानमानकरी चक्रावून गेले होते. नेमके तिकडे काय चालले हेच त्यांना समजत नव्हते. अष्टावधानी पातशा जागरूक होता. तो मजकूर सांगण्यात गुंगला असला तरी दरबारांच्या हालचालींकडे त्याचे बारीक लक्ष होते. कसली तरी खुशीची खबर देण्यासाठी आपले सेवक चेकाळून गेलेत इतका अंदाज त्याच्या अनुभवी नजरेने केव्हाच बांधला होता. पण ती खुशखबर असून काय असू शकते याचीही खुणगाट त्याने मनाशी बांधली होती. त्यामुळेच विचलित न होता तो आपले काम करीत राहिला. मात्र थोड्याच वेळात दारू पाजलेल्या उंटासारखे आपले सेवक खूपच खळीला आले आहेत हे त्याच्या लक्षात आले. तसा तो परेशान झाला. अर्धवट काम बाजूला ठेवत समोर झुकून उभ्या असलेल्या दूताकडे पाहत त्याने करड्या सुरात विचारले, क्या बात है? पातशाह सलामत? बहुत बहुत खुशी की खबर है. पातशाने दूताकडे कुत्सित नजरेने पाहिले. तो उपहासाने हसत म्हणाला, इराणमध्ये आमच्या बेवकूफ अकबराचं काही बरं वाईट झालं का? नाही आलमपना, यापेक्षाही बहुत बहुत खुशी की खबर. वो सैतान संभा सापडला, कैद झाला. कौन? पातशाने गरकन आपली मुंडी वळवली. वो शैतान संभा. काय झालं त्याचं? कैद झाला, सापडला. कोणाला? पातशाने अगदी थंड सुरात विचारले. मुकर्रब खानाला. कुठं? सह्याद्रीच्या घाटीमध्ये. अविचलित पातशाने त्या दूतास अधिक जवळ बोलावले. त्याला अगदी कानाजवळ येऊ दिले. मग मात्र पातशाचा तोल सुटला. पातशा झटकन उठून उभा राहिला. त्याने त्या दूताच्या सटासट कानशिलात मारल्या. पातशाची गोरीपान मुद्रा रागाने, अविश्वासाने फुलारून आली होती. त्याचा हात थांबता थांबत नव्हता. तो मार खाणाऱ्या दूताच्या चेहऱ्यावरचे हसूही मावळत नव्हते. तेरी ये हिम्मत? आलमगीरची मजाक उडवतोस? त्या आचरट दूतास उकळत्या तेलाच्या कढईमध्ये फेकून देण्याचा हुकूम सोडावा असेच पातशाला क्षणभर वाटले. पातशाची नजर समोर गेली तर त्याचे सर्व नातू, जवळचे सरदार, अमीर उमराव सारेजण पातशाच्या तंबूकडे धावून आल्याचे दिसत होते. नमाजासाठी गुडघ्यावर बसावे तसेच सर्वजण जमिनीवर झुकले होते. हात उंचावत, डोळ्यांतून अश्रू गाळत सारे एकमुखात अल्लाह अकबर, अल्लाह अकबर असे ओरडत घुसले होते. हर्षाच्या लाटा उठल्या होत्या. बिना हुकमाची शहादने, तंबूर ताशे अशी मंगलवाद्ये बाहेर जोरजोराने वाजू लागली होती. बातमीची खातरजमा करण्याची आता आवश्यकताच उरली नव्हती. पातशाच्या चर्येवरच्या रागाच्या वक्ररेषा
केव्हाच मावळल्या होत्या. आनंदातिशयाने पातशाने आपल्या भुंड्या डोक्यावर हात ठेवला. त्याचे चंदेरी केस आता किती पातळ बनले होते. त्याच्या डोक्यावर गेल्या 6 वर्षांमध्ये कोणी किमांश राजमुकुट बघितला नव्हता. पण त्या रुखरुखीचे आता पातशाला काहीच वाटेनासे झाले. आनंदाने त्याची मुद्रा गाजरासारखी लालबुंद दिसू लागली होती. पातशाच्याही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तोही तिथेच खाली गुडघ्यावर टेकला. आभाळाकडे नजर करत अल्लाचा धावा बोलू लागला. ये खुदा, ये अल्ला. शायद आमचा आवाज अस्मानात बसलेल्या फरिश्त्याने ऐकला, म्हणूनच अल्ला तालाच्या नावे केलेली बांग स्वर्गापर्यंत जाऊन पोचली. अल्ला, दीन दुनियेच्या पातशाह, 13 लाख लाख शुकर. पातशाचे अभिनंदन करण्यासाठी असद खान जवळ गेला तेव्हा त्याचा हात आपल्या हाती खुशीने घेत पातशाह बोलला. असद खान, अल्ला तालाचे आम्ही एहसानमंद आहोत. त्यांनी या पामरावर असे उपकार केले आहेत, आम्हाला अशी बक्षिशी दिली आहे की जन्मांधांना डोळे मिळाल्यावर आणि निपुत्रिकांना संतान लाभल्यावरही ते खुशीने इतके पागल झाले नसतील.